ओम नमो भगवते वासुदेवाय. निर्गुण भक्तीचं लक्षण सांगताना मद्गुण श्रुती मात्रेण कपिल महामुनी सांगतायत की माझे गुण केवळ ऐकून कुठलीही अपेक्षा न ठेवता जो माझ्याकडे आला, माझी भक्ती करायला लागला, माझ्यावर प्रेम करायला लागला, ती निर्गुण भक्ती आहे. ज्याच्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा नाहीत, कामना नाहीत, वासना नाहीत, तो निर्गुण भक्त आहे. तिथे त्यांनी निर्गुणस्य भक्ती योगस्य असा शब्दप्रयोग केलाय. तेव्हा निर्गुण हे भक्तीचं विशेषण आहे, परमात्म्याचं विशेषण नाहीये. कारण परब्रह्म परमात्मा निर्गुणही आहे आणि सगुण सुद्धा आहे. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन ईश्वर हा असं एका अभंगात वर्णन केलंय. माऊलीने सुद्धा विचारलंय, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. भगवंत दोन्ही आहे. परब्रह्म परमात्मा निर्गुणही आहे आणि सगुणही आहे. भक्ती जी करायची ती निर्गुण भक्ती करायची. याचाच अर्थ सगळ्या गुणांच्या पलीकडे असलेली भक्ती करायची. कारण सत्व रजतम हे जे गुण आहेत हे आत्म्याला लागत नाही. पुढे 11व्या स्कंधामध्ये तो विषय येणार आहे की हे तिन्ही गुण प्रकृतीचे आहेत, आत्म्याचे गुण नाही आहेत. त्यामुळे ह्या तिन्ही गुणाच्या पलीकडे जाऊन जो भक्ती करतो तो निर्गुण भक्त होय. आणि गुण हे अज्ञानाचं कार्य असल्यामुळं ज्याच्या ठिकाणी ते गुण संभवतच नाहीत, सत्वरजतम, त्याला ज्ञानी भक्तच म्हणायला पाहिजे. आणि ज्ञानी भक्त हा भगवंताला सर्वात प्रिय आहे. ती सुद्धा भक्ती अविच्छिन्न रूपानं एखाद्या अखंड अक्षुण्ण तैलधारेप्रमाणे जो करतो. सामान्यतः होतं काय की माणसं आपल्या मनातलं प्रयोजन पूर्ण झालं की त्या भक्तीपासून भगवंतापासून लांब जातात. मला केवळ भगवंतच हवा या भावनेनं जेव्हा भक्त भगवंतावर प्रेम करतो, त्याची भक्ती करतो, तेव्हा तो ह्या अलीकडच्या कुठल्याही वासनांमध्ये अडकलेला नसतो. तो अडकतो तो केवळ भगवंतामध्येच अडकलेला असतो. आणि खऱ्या अर्थानं तो निष्काम असतो. किती निष्काम असतो? भगवंतानी पुढे सांगितलं, सालोक्य सारष्टी सामीप्य सारूप्य एकत्वमाप्युत दीवानं न गृह्णन्ति विना मत्सेवनं जना. भक्तांना, अशा भक्तांना भगवंताची केवळ सेवा करायची असते. भगवंताने जर सांगितलं की अरे मी तुला माझ्या लोकामध्ये आणून ठेवतो, एवढी माझी भक्ती केलीस, प्रेम केलंयस, मी माझ्या लोकामध्ये आणून ठेवतो, भक्ताला ते रुचत नाही. जो खरा भक्त आहे त्याला. कारण ही भगवंतानं त्याच्या लोकामध्ये नेऊन ठेवणं भक्ताला, याचा अर्थ ती एक प्रकारे मुक्तीच आहे. अशी मुक्ती मिळाली की मग भगवंताची भक्त सेवा कशी करणार? तेव्हा भक्ताला भगवंताचा सालोक्य सुद्धा पसंत नसतो, अपेक्षित नसतो. बरं, भगवंत म्हणाला की माझं सगळं वैभव मी तुला देतो, सारष्टी मुक्ती, तीही त्याला पटत नाही. भगवंत एक वेळ सांगेल त्याला की एवढं माझ्यावर प्रेम करतोय, मग मी तुला माझ्या पार्षदांमध्येच जागा देतो, माझ्या जवळ आणून ठेवतो. ते सुद्धा भक्ताला, खऱ्या भक्ताला आवडत नाही. आणि भगवंतासारखं जरी त्यांनी भक्ताला केलं तरी सुद्धा ते खऱ्या भक्ताला पटत नाही. अगदी भगवंताने सांगितलं की मी तुला माझ्यामध्येच मी मिसळून टाकतो, एकरूप करून टाकतो, ते सुद्धा खऱ्या भक्ताला, जो निष्काम भक्त आहे, निर्गुण भक्त आहे, त्याला ते पटत नाही, रुचत नाही, आवडत नाही. कारण खरा भक्त जो आहे तो भगवंताच्या सेवेमध्येच रमणार आहे. भज सेवायाम असा त्या भक्तीमध्ये भज धातू आहे. आणि त्याचा अर्थ आहे भगवंताची सेवा करणं. आणि सेवा जर करायची असेल तर काही काळ द्वैत तुम्हाला मानावं लागतं. तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं, न लगे मुक्ती धनसंपदा, मला बाकी काही नको, तुझा विसर न व्हावा
एवढंच दान तू मला दे. माझ्या चित्तामध्ये भगवंता तू अखंड राहावास, म्हणजे तुझा अखंड स्मरण, तुझा अखंड सहवास मला मिळावा आणि माझ्याकडून तुझी सर्व प्रकारे सेवा मला करता यावी, एवढंच तू मला दे. त्यामुळे मी जरी किती आग्रहपूर्वक ह्या पाची मुक्ती द्यायच्या म्हटल्या भक्ताला, तरी तो निष्काम असल्यामुळं ह्या मुक्ती तो घेत नाही. आणि त्याची जी भक्ती आहे ही अहेतुकी आणि अव्यवहिता आहे. अव्यवहित म्हणजे अखंड, आणि अहेतुकी म्हणजे मनात कुठल्याही प्रकारचं प्रयोजन, कामना, वासना नसलेलं. तर अशा प्रकारे हा भक्त तिन्ही गुणांच्या पलीकडे जाऊन माझ्यावर अत्यंत अपराकृत स्वरूपातलं प्रेम करतो आणि माझं जे अपराकृत स्वरूप आहे त्याला तो प्राप्त होतो. निषेविता निमित्तेन स्वधर्मेण मह्यसा क्रियायोगेन शस्त्रेन नाती हिंसरेण नित्यशः. कपिल महामुनी मातेला सांगतायत की निष्काम भावानं अत्यंत श्रद्धापूर्वक आपली सगळी नित्य नैमित्तिक कर्तव्य पाळणं, पुरी करणं, सदैव सगळ्यांच्या बद्दल हिंसारहित असं उत्तम क्रियायोगाचं अनुष्ठान करणं, माझ्या प्रतिमांचं, मूर्तींचं सदैव दर्शन घेणं, त्यांना स्पर्श करणं, त्यांची पूजा करणं, स्तुती करणं, वंदन करणं त्यांना, याची यावत सर्व प्राणीमात्रांमध्ये मीच भरून राहिलाय असा भाव चित्तामध्ये कायम धरून ठेवणं, धैर्य आणि वैराग्याचा आश्रय करून महापुरुषांना योग्य तो मान सन्मान देणं, सर्व दीनजनांवर दया दाखवणं आणि आपल्या बरोबरचे जे कोणी असतील त्यांच्याबद्दल मैत्रीपूर्ण व्यवहार करणं, आणि हे सगळं करत असताना यमनियमांचं पालन करणं, अध्यात्मशास्त्राचं श्रवण करणं आणि माझ्या नामांचा उच्च स्वरानं उद्घोष करणं, कीर्तन करणं, मनाची सरलता आहे ती कधीही बिघडू न देणं, संत सत्पुरुषांचा सहवास, सत्समागम आणि आपल्या ठिकाणचा जो अहंकार आहे त्याचा पूर्णतः त्याग करणं, असं ज्याला जमलं तो म्हणाले माझ्यामध्ये समाविष्ट झाला, तो माझ्याशी जोडला गेला. आणि हाच खरा भागवत धर्म आहे. आणि असं केल्यानंतर त्या भक्ताचं चित्त अत्यंत शुद्ध होतो आणि केवळ माझ्या गुणांच्या श्रवणानं तो माझ्यापर्यंत येऊन पोहोचतो. पुढे आणखीन आपल्या मातेला कपिल महामुनींनी काय काय सांगितलं पुढच्या भागात विचार करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.